अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं श्री स्वामी समर्थ कृपा या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर. बघा, 31 मार्च रोजी आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे. स्वामींच्या प्रकट दिनानिमित्ताने बघा, प्रत्येक जण स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी सेवा करत असतो. प्रत्येक जण आपल्या शक्तीनुसार आणि वेळेच्या उपलब्धतेनुसार स्वामींच्या सेवा करत असतो. कुणी 21 दिवस सेवा करतात, तर कुणी 11 दिवस सेवा करतात. जे 21 दिवसांची सेवा करत आहेत त्यांनी 11 मार्च पासून सेवेला सुरुवात केलेली आहे. पण बघा, बरेच जण असे आहेत की त्यांना स्वामींच्या सेवा करण्याची इच्छा असते, पण त्यांना स्वामींच्या सेवा करण्यासाठी वेळ काढणं शक्य होत नाही. बऱ्याच महिला भगिनी अशा आहेत की ज्या नोकरी सांभाळून घर सांभाळतात, मुलांचं संगोपन करतात. हे सर्व करताना कधी कधी त्यांना दिवसाचे 24 तासही अपुरे पडतात. अशा वेळी त्यांना स्वामी चरित्र सारामृताचं पठण करणं किंवा श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा 11 माळी जप करणं किंवा 11 वेळा तारक मंत्र म्हणणं या सेवा करणं शक्य होत नाही. त्यांना मी आजच्या व्हिडिओमध्ये अगदी 5 ते 10 मिनिटांची प्रभावी सेवा सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर ज्यांना स्वामी चरित्र सारामृताचं पठण करणं शक्य नाही त्यांनी प्रकट दिनापर्यंत आता मी ज्या सेवा तुम्हाला सांगणार आहे त्या सेवा करायच्या आहेत. बघा, स्वामी महाराजांच्या सर्वच सेवा या अतिशय प्रभावी आहेत. स्वामी महाराजांच्या तुम्ही कोणत्याही सेवा केल्यात तरी स्वामी तुमच्या अडचणी दूर करणारच आहेत. तुमची कोणतीही अडचण असो, ती अडचण स्वामी 100% दूर करतीलच. कारण स्वामी महाराजांना अशक्य असं या जगात काहीच नाही. मात्र स्वामींची कोणतीही सेवा सुरू करण्यासाठी तुमच्याकडे स्वामींची छोटीशी का होईना मूर्ती अथवा फोटो असणं आवश्यक आहे. तर पहिली जी सेवा आहे जी तुम्ही अगदी 5 ते 7 मिनिटात करू शकता ती म्हणजे तुम्ही स्वामी स्तवनचं पठण करू शकता. स्वामी स्तवन पठण करायला फक्त आणि फक्त अर्धा मिनिट लागतं. हे स्वामी स्तवन तुम्ही रोज 11 वेळा म्हणू शकता. स्वामी स्तवन असं आहे: नाही जन्म नाही नाम नाही कुणी माता पिता, प्रकटला अद्भुत असा ब्रह्मांडाचा हाच पिता, नाही कुणी गुरुवर स्वये हाच सूत्रधार, नवनाथी आदिनाथ अनाथांचा जगन्नाथ. हे स्वामी स्तवन खूप खूप छान आहे. यामध्ये 2-2 ओळींची 8 कडवे आहेत आणि यामध्ये स्वामींच्या प्रकटण्यापासून ते स्वामींच्या प्रज्ञापुरी स्थिर होण्यापर्यंतचं वर्णन आहे. यातील प्रत्येक ओळीला अर्थ आहे. हे स्वामी स्तवन तुम्ही 5-6 वेळा वाचलत की ते पाठ होऊन जातं. हे तुम्ही रोज 11 वेळा म्हणू शकता. हे म्हणण्यासाठी फार वेळ लागत नाही. दुसरी जी सेवा आहे ती म्हणजे स्वामी समर्थ अष्टकचं पठण करणं. हे स्वामी समर्थ अष्टक इतकं छान आहे ना की हे वाचत असताना आपण याचक आहोत, आपण स्वामींच्या दयेची कृपेची याचना करतोय अशी शब्दरचना त्यात आहे. स्वामी समर्थ अष्टक असं आहे: असे पातकी दीन मी स्वामी राया, पदी पातलो सिद्ध वा उद्धराया, नसे अन्यत्राता जगी या दिनाला, समर्था तुम्हा विन प्रार्थो कुणाला. स्वामींना आपल्याला जी विनंती करायची असते ती कशी करावी हे खूप छान शब्दात या समर्थ अष्टकमध्ये मांडलेलं आहे. तुम्ही हे समर्थ अष्टक म्हणून बघा. हे म्हणायला काहीच वेळ लागत नाही. ही सुद्धा एक खूप सोपी सेवा आहे जी तुम्ही करू शकता. हे समर्थ अष्टक तुम्ही रोज 11 वेळा वाचू शकता. या सेवा तुम्ही संकल्पयुक्त करू शकता किंवा संकल्प न करताही करू शकता. संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर सर्वप्रथम संकल्प करायचा आहे. सेवेची एक वेळ ठरवून घ्यावी लागेल आणि त्या वेळेत ही सेवा करावी लागेल. पण जर तुम्ही संकल्प न करता ही सेवा करणार असाल तर ही सेवा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या वेळेनुसार तुम्ही ही सेवा करू शकता. ही सेवा करण्यासाठी कोणत्याही पूजा मांडणीची आवश्यकता नाही. देवघरात दिवा प्रज्वलित करायचा, धूप लावायचा आणि सेवा करायला सुरुवात करायची. यानंतरची जी सेवा आहे ती म्हणजे तुम्ही स्वामींची आरती करू शकता. स्वामींची अगदी जी 4 ओळींची आरती आहे ती तुम्ही म्हणू शकता. यासाठी तुमची देवपूजा झाल्यानंतर तुम्ही स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे. आता स्वामींना नैवेद्य कोणता अर्पण करायचा? तर बघा, आपले स्वामी अगदी भोळे आहेत. स्वामींना भक्तांकडून फक्त सेवेची अपेक्षा असते. तर तुम्ही स्वामींना दूध साखरेचा नैवेद्य दाखवू शकता किंवा फक्त खडी साखरेचा नैवेद्य जरी स्वामींना अर्पण केला तरी स्वामी तो ग्रहण करतात. मात्र नैवेद्य अर्पण करताना त्यावर तुळशीचं एक पान ठेवायला विसरायचं नाही. यानंतर घरातील सर्वांनी मिळून स्वामींची आरती करायची आहे.
यानंतरची सेवा तुम्ही स्वामींची करू शकता ते म्हणजे स्वामींचं नामस्मरण करणं. नामस्मरणात खूप ताकद आहे. कित्येकांच्या कित्येक अडचणी ह्या केवळ स्वामींच्या नामस्मरणाने दूर झाल्या आहेत. जेवढं जास्त आपण स्वामींचं नामस्मरण करतो तेवढे जास्त आपण स्वामींच्या जवळ राहतो. नामस्मरण केल्याने स्वामींची कृपादृष्टी राहते आपल्यावर. नामस्मरण करण्यासाठी कोणताही काळ किंवा वेळ यांचं बंधन नाही. तुम्ही तुमची घरातील कामं करता करता देखील स्वामींचं नामस्मरण करू शकता. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचाही तुम्ही तुमची कामं करताना जप करू शकता. किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचाही तुम्ही तुम्हाला जसा जमेल तसा जप करू शकता. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचाही तुम्ही जप करू शकता. या सर्व सेवा खूप 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 प्रभावी आहेत. स्वामींच्या प्रकट दिनानिमित्ताने आपल्याला या सेवा करण्याची संधी मिळाली आहे. बघा, या सेवा करायला जास्त वेळ लागत नाही. ज्या सेवा सांगितल्या आहेत त्यातली कोणतीही एक सेवा जरी केलीत ना तरीही स्वामी तुमच्या सेवा नक्की पूर्ण करतात. आणि ज्यावेळी आपण स्वामींच्या सेवा करतो तेव्हा आपल्याभोवती एक संरक्षक कवच तयार होत असतं जे आपलं संकटामध्ये रक्षण करतं. तर प्रकट दिनापर्यंत यातील जी जमेल ती सेवा तुम्ही नक्की करा. तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.